सुरुवातीला काय करायचं, यामध्ये घालायची आपल्याला ही तिखट चटणी, नंतर घालूयात हिरवी चटणी. हिरवी चटणी इथे मी त्यामुळे तुम्ही जशी मी कृती या व्हिडिओमध्ये करते त्याप्रमाणेच तुम्ही सर्व साहित्य या बाउलमध्ये घाला आणि आपला रगडा पॅटीस चटकदार तयार करा. नमस्कार, सुगरण आणि बागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात बीच स्टाईल असा हा रगडा पॅटीस. रगडापुरी करताना इथे तुम्ही पाहते असे हे सफेद वाटाणे उकडलेले आपण बाजूला काढून ठेवले आहेत. त्यातच हे बटाटे उकडले होते, तेच बटाटे आपण या रगडा पॅटीससाठी वापरणार आहोत. बटाटे आपल्याला सुरुवातीला असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचे, बटाटे उकडताना जास्तीचेही उकडले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. पाव चमचा घालून घेऊयात धणा पावडर. याचे आता आपल्याला रगड्यासाठी पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. अगदी 2 चिमूट होतील इतके आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. पॅटीसची चव वाढवण्यासाठी यामध्ये अगदी 1 चिमूटभर काळं मीठ घालायचं आहे. बटाटे उकडताना यामध्ये मी मीठ घातले होते आणि चाट मसाला आणि थोडं काळं मीठ घातले, त्यामुळे यामध्ये बटाट्याच्या चवीमध्ये मिठाची चव ही बॅलन्स होणार आहे. आता हे बटाटे सर्व कुस्करून घ्यायचे आहेत. हे मी आता चमच्याने न करता हातानेच कुस्करून घेते आणि छोटे छोटे याचे आपल्याला पॅटीस बनवायचे आहेत. 1 चिमूटभर यामध्ये घालून घ्यायचे हळद. आता हे सर्व मिक्स करून याचे आपल्याला छोटे छोटे पॅटीस तयार करायचे आहेत. गॅसवर मी हा तवा गरम करीत ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊयात. आता यामध्ये बटाट्याचे पॅटीस तयार करून आपल्याला इथे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडी मी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे. इथे तुम्ही पाहताय छोटे छोटे असे आपल्याला गोल पॅटीस तयार करायचे आहेत. अशा प्रकारे मी या 2 बटाट्यांचे असे हे 6 पॅटीस तयार करून घेतले आहेत. अगदी गॅसची फ्लेम स्लो करूनच या तेलामध्ये आपल्याला हे पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत. पॅटीस तयार होईपर्यंत इथे आपल्याला हा वाटाण्यांचा रगडा तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहताय सफेद वाटाणे मी असे हे उकडून घेतले आहेत. थोडं यामध्ये पाणी घालून आपल्याला हा रगडा थोडा किंचित अगदी पातळ बनवायचा आहे. थोडंसं पाणी घालून हा रगडा आपल्याला असा हा पातळ करून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिटातच इथे तुम्ही पाहताय हे पॅटीस असे तयार झाले आहेत. असे हे दोन्हीकडून आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहे. पाव चमचा घालायची आहे तिखटवाली ही मिरची पावडर. पाव चमचा घालायची आहे धणा पावडर. वाटाणे उकडताना यामध्ये मी मीठ आणि हळद घातली आहे, त्यामुळे आता मीठ आणि हळद घालायची काही आवश्यकता नाही आहे. हा रगडा चाखून बघून यामध्ये मीठ किती प्रमाणात पडला आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. 1 चिमूटभर घालायचं आहे यामध्ये चाट मसाला. 1 चिमूटभर घालायचं आहे यामध्ये काळं मीठ. हे आता सर्व असे मिक्स करून याला चांगली अशी उकळ आणून द्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहताय दोन्हीकडून असे हे बटाटा पॅटीस तयार झाले आहे. असे हे बटाटा पॅटीस दोन्हीकडून सोनेरी कलरचे करून घ्यायचे आणि रगडा तयार करण्यासाठी हे पॅटीस तयार होणार आहेत. या तेलामधून हे पॅटीस असे मी हे वरती असे एक साईडला काढून घेते, म्हणजे हे तेल या तव्यातून एक साईडला झालेले तुम्हाला दिसते. हे तेल असे हे या पॅटीसमधून निथळणार आहे. गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि हे पॅटीस गरम गरम तव्यातच आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहताय असा हा रगडा सुद्धा आपला तयार झाला आहे. गॅस बंद करून घेऊयात. अशी ही रगडा पॅटीस तयार करण्यासाठी सर्व तयारी करून झाल्यानंतर आपण काय करूयात, आता सुरुवात करूया रगडा पॅटीस करायला. सुरुवातीला काय करायचंय, थोडा असा हा रगडा या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहताय अगदी अर्धी वाटी इतका मी हा रगडा यामध्ये घालून घेतला आहे.
रगडा पॅटीस तयार करण्यासाठी इथे तुम्ही पाहता या 3 प्रकारच्या मी चटण्या घेतल्या आहेत. या 3 प्रकारच्या चटण्यांची व्हिडिओ मी अगोदरच या आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. तुम्हाला या चटण्यांची व्हिडिओ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या चटण्यांची लिंक दिली आहे. तेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून या चटण्यांची व्हिडिओ पाहू शकता. सुरुवातीला काय करायचं, यामध्ये घालायची आपल्याला ही तिखट चटणी. नंतर घालूयात हिरवी चटणी. हिरवी चटणी इथे मी 1 चमचा इतकी घालणार आहे. 2 चमचे घालून घ्यात ही चिंचेची आंबट तिखट गोड चटणी. आता घालूया यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा. थोडा घालूयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. थोडी कोथिंबीर. कांदा टोमॅटो घालून झालं की यामध्ये घालायचे आपल्याला काळं मीठ. अगदी किंचित चिमटीभर काळं मीठ घालायचं. काळ्या मिठाने काय होतं, या पदार्थाची चव अगदी छान वाढते. थोडा घालूयात चाट मसाला. आता यामध्ये आपण घालूयात पॅटीस. पॅटीस घालून झाले की यावरती आपल्याला चिंचेची अशी ही आंबट गोड तिखट चटणी घालायची आहे. सर्व साहित्य असे स्टेप बाय स्टेप घालून तुम्ही या पदार्थाची चव अगदी बीच स्टाईल करू शकता. त्यामुळे तुम्ही जशी मी कृती या व्हिडिओमध्ये करते त्याप्रमाणेच तुम्ही सर्व साहित्य या बाउलमध्ये घाला आणि आपला रगडा पॅटीस चटकदार तयार करा. आता यावर घालूयात हा रगडा. टोमॅटो आणि कांदा थोडासा यावरती आपण असा घालून घेऊया. थोडी घालूयात कोथिंबीर. यावरती घालूयात बारीक शेव. थोडी घालूयात कोथिंबीर. यावर घालूयात 1 चमचा इतकी ही चिंचेची चटणी. फायनली आता हा रगडा पॅटीस तयार होण्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, थोडंसं असं हे काळं मीठ यावर भुरभुरायचं आहे आणि थोडा असा हा चाट मसाला यावरती भुरभुरायचा आहे. अशा पद्धतीने झाला आपला बीच स्टाईल तयार असा हा रगडा पॅटीस. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.